नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या काही दिवसात असं दाखवलं आहे की आता दोघांनी पण डिवोर्स फाईल केलेला असतो, पण आता घरातल्यांना तर सांगायचं नसतं. मग आता जीवा काय बोलतो, तू पण बाहेर झोपू शकत नाही आणि मी पण कायमचा खाली झोपू शकत नाही, त्यामुळं आपण बेड शेअर करू. आपण लाईफ पार्टनर नाही झालो मग पण आपण रूम पार्टनर तर बेस्ट होऊच शकतो ना. त्यामुळे आपण दोघंही बेडवरच झोपू, मंजूर आहे का तुला? तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही, पण त्याच्याकडे बघत असते आणि तो मध्ये उषांची अशी लाईन घालतो आणि म्हणतो, आता तू त्या साईडला झोप, मी या साईडला झोपतो, असं बोलून तुला म्हणतो मंजूर आहे का. तेव्हा नंदिनी पण म्हणते हो आहे मंजूर, आणि दोघे पण आता एका बेडवरच झोपतात. आता नात्याला कुठे ना कुठे पण हळूहळू का होईना पण नवीन सुरुवात झालेली असते. तसंच सेम इकडे इकडे काव्या पण पार्थला बोलत असते की आपण एकमेकांचा माणूस म्हणून आदर करतो, तर एकानेच खाली झोपायची शिक्षा का? तर आपण दोघे पण बेडवरच झोपू. तुम्ही त्या साईडला तोंड करून झोपा, मी या साईडला तोंड करून झोपू, आणि माणूस म्हणून पण आपण एकमेकांचा आदर करूच शकतो. म्हणून इकडे हे दोघे पण आता बेडवर झोपायला सुरुवात करणार असतात. आता पार्थ पण म्हणतो मंजूर आहे, आपण दोघं ॲटलिस्ट 6 महिने का होईना पण एक चांगले मित्र म्हणून राहू आणि एकाच बेडवर झोपू, असं म्हणून इकडे पण हे दोघं आता मध्ये भिंत घालून झोपलेले असतात. तसेच इकडे हे दोघेही पण मध्ये उशांची भिंत घालून झोपलेले असतात. आता दोघांच्या पण नात्यांमध्ये एक नवीन सुरुवात झालेली आहे, पण ही सुरुवात खरंच डिवोर्सपर्यंत नेईल का डिवोर्स होणारच नाही हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.